धुळे जिल्हा परिषदेत खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांच्या अध्यक्षतेखाली दिशा समितीची बैठक संपन्न. वृद्ध महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी दक्ष पत्रकार वंचित बहुजन आघाडीचं मनपा गेटवर आंदोलन. बोगस बियाणांवर बंदी घाला, संभाजी ब्रिगेड भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीने केली मागणी. आणि धुळे मनपा स्थायी समितीची साप्ताहिक सभा सभापती लताबाई सोनार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न. धुळे जिल्हा परिषदेच्या कैलासवासी यशवंतराव चव्हाण सभागृहात दिनांक 18 जून रोजी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा धुळे, जिल्हा विकास समन्वय व सहनियंत्रण समिती अर्थात दिशा समितीची आढावा बैठक पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी धुळे लोकसभेच्या खासदार डॉक्टर शोभा बच्छाव या होत्या. बैठकीला नंदुरबार लोकसभा मतदारसंघाचे खासदार गोवाल पाडवी, जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते, उपजिल्हाधिकारी शरद पवार, महापौर मायादेवी परदेशी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, विभाग प्रमुख आणि समिती सदस्य उपस्थित होते. बैठकीत अजेंड्यावरील सुमारे 100वर अधिक विषयांवर चर्चा करण्यात आली. सकाळी 11 वाजता सुरू झालेली ही बैठक सुमारे 5 ते 6 तास चालली. 101 विषयांवरती आपण या ठिकाणी चर्चा केली. सर्व डिपार्टमेंटची विभागवार आपण केंद्र शासनाचे जे काही विषय आहेत त्या सर्व विषयांच्या संदर्भात आपण चर्चा केली आणि सर्व अधिकाऱ्यांनी समर्पकाची उत्तरे दिलेली आहे. काही विभागाच्या माध्यमातून अतिशय चांगलं काम या ठिकाणी होतं आहे. विशेषतः शिक्षण विभाग असेल, त्याचप्रमाणे जे काही इतर संबंधित विभाग आहेत त्यांचे समाधानकारक काम आहे. परंतु मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं की आपण अजून सक्षमपणे जर काम केलं आणि केंद्र शासनाच्या ज्या योजना आहेत त्या आपण चांगल्या पद्धतीने राबवल्या तर अजून आपल्या जिल्ह्यामध्ये चांगल्या काम उभं राहील. तुम्हाला कामकाज करण्यात ज्या ज्या काही अडचणी येत असतील, मग त्या निधीच्या असतील, इतर काही वन विभागाच्या परमिशनच्या असतील, त्या संदर्भामध्ये आम्हाला दोन्ही खासदारांना अधिकाऱ्यांना आपण निश्चितपणे त्या ठिकाणी सांगा, आम्ही मदत करू. आणि जी दिशा कमिटीची जी मीटिंग आहे या माध्यमातून अनेक विषयांवरती चर्चा होते आणि कामांचं संदर्भामध्ये जिथे काही त्रुटी असतील त्या त्रुटी भरून आपल्याला काढता येतात. मी सगळ्यांचा या ठिकाणी आभार व्यक्त करते. जे अधिकारी उपस्थित आहेत त्यांना धन्यवाद. जे उपस्थित नाही त्यांनी पुढील बैठकीमध्ये उपस्थित राहावं असं या ठिकाणी मी सांगते. धन्यवाद. मॅडम, आपण आत्ताच रेल्वेचा विषय घेतला आणि 4 दिवसापूर्वी डॉक्टर सुभाष भामरे प्रेस घेतला. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. वृद्ध महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी दक्ष पत्रकार संघ आणि वंचित बहुजन आघाडीने शुक्रवारी धुळे महापालिकेचं गेट बंद करण्याचा प्रयत्न केला. मनपा गेटजवळ या दोन्ही संघटनांनी आंदोलन केलं. मंडाबाई रघुनाथ भाले ही 75 वर्षीय महिला गेल्या 70 ते 80 वर्षांपासून जगन्नाथ नगरात वास्तव्याला असताना तिचं घर अतिक्रमित असल्याचं भासून घराची तोडफोड करण्यात आली. मालमत्तेचं नुकसान करण्यात आलं. या प्रकरणी दिनांक 9 पासून मंडाबाई ह्या आमरण उपोषण करीत आहेत. दक्ष पत्रकार संघ, मंडाबाई भाले आणि वंचित बहुजन आघाडीतर्फे सोमवारी दिनांक 15 पासून जेल रोड क्युमाइन क्लबजवळ धरणे आंदोलन सुरू केलं आहे. मंडाबाईंच्या आमरण उपोषणातूनही त्यांना न्याय मिळत नसल्याने दिनांक 19 रोजी दक्ष पत्रकार संघ, वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी मनपा गेटला कुलूप लावण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलीस यंत्रणेने त्यांना मज्जाव केला. त्यामुळे त्यांनी मनपा गेटवरच आंदोलन केलं. या आंदोलनात दक्ष पत्रकार संघाचे अध्यक्ष बापू बागुल, दीपकुमार बागुल, वंचित बहुजन आघाडीचे संघटक शंकर खरात, ललित भाले आदी सहभागी झाले होते. जगन्नाथ नगर येथे मंडाबाई भाले यांचं आयुक्ताने ठरवलेलं जे काही अतिक्रमण घर होतं ते त्यांनी 14 एप्रिलला त्यांनी नोटीस दिलेली होती आणि त्याच्यानंतर दुसऱ्या नोटीसनंतर त्यांनी त्यांचं घर उद्ध्वस्त केलं. 70 ते 80 वर्ष त्या ठिकाणी वास्तव करणारे मंडाबाई भाले हे 80 वर्षापासून त्या ठिकाणी वास्तव करत आहेत. वास्तव करत असताना त्यांना
विश्वासात न घेता त्यांचं घर त्या ठिकाणी नेस्तानाबूत केलं आणि त्यांना बेघर केलेलं आहे। या संदर्भामध्ये मंडाबाई भाले यांनी 13 दिवसापासून आमरण उपोषण केलेलं आहे। त्या आमरण उपोषणामध्ये त्यांची जी काही परिस्थिती आहे ती शेवटच्या क्षणापर्यंत गेली आणि त्याच्यानंतर पश्चिम पोलिसांनी त्यांना त्या ठिकाणी बळजबरी उचलून सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी त्यांना ॲडमिट केलं। त्याच्यानंतर दक्ष पत्रकार संघाच्या माध्यमातून आणि वंचित बहुजन आघाडीचे शंकर अण्णा यांच्या माध्यमातून हे प्रकरण आम्ही आयुक्तांपर्यंत आणि माननीय जिल्हाधिकारी मॅडम यांच्यापर्यंत ते प्रकरण सांगितलं की यांना त्याच ठिकाणी वास्तव करण्यासाठी जागा देण्यात यावी, जर दिली नाही तर आम्ही वेगळ्या पद्धतीने आंदोलन करू। तर त्या माध्यमातून काल आम्ही धुळे शहरामध्ये जो काही आयुक्त आलेला आहे हा रोबोट आहे याचं बॅनर आम्ही काल तयार केलं आणि ते बॅनर देखील महानगरपालिकेच्या समोर लावलेलं होतं, गोपालटी जवळ लावलेलं होतं। त्या बॅनरला आयुक्त एवढा घाबरला, जर तू इतकाच जर घाबरतो, तुला शासनाचा पगार मिळतो, या ठिकाणी धुळे शहराची जी काही लोक कर भरतात त्या पगारातून त्या पैशातून तुझा पगार होतो, मग तू दुसऱ्याच्या सांगण्यानुसार वागतो का, या ठिकाणी असा प्रश्न होतो। कारण की हा रोबोट आहे, हा रोबोटप्रमाणे काम करतो, कोणीतरी याला आदेश देतं आणि आदेशाचं हा पालन करतो। जसं एखादी कुत्रा आपण पाळतो आणि त्या कुत्र्याला सांगितल्यानंतर तो भुकतो, अशा प्रकारची परिस्थिती ही नितीन कापडणीस आयुक्ताची झालेली आहे। या संदर्भामध्ये दक्ष पत्रकार संघ आणि वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे। या आजीबाईंना ही फक्त दलित समाजाची आहे म्हणून या ठिकाणी तिच्यावर आणण्यात आलेला आहे। धुळे शहरामध्ये 108 असे अतिक्रमणधारक लोक राहतात की त्यांनी ती जागा बळकवलेली आहे। या ठिकाणी आयुक्त कुठल्याही प्रकारचं लक्ष देत नाही, कारण की त्याच्याकडनं आयुक्ताला मलिदा भेटलेला आहे असं आमच्या कानावर महानगरपालिकेच्या काही लोकांकडनं मिळालेलं आहे। म्हणून या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी असं सांगतो की मंडाबाई भाले यांना त्याच ठिकाणी वास्तव देण्यात यावं। त्याच्यानंतर ती जी काही जागा आहे त्या ठिकाणी त्यांना 2-3 रूमचं घर बांधून देण्यात यावं। त्यांचा जो काही संसार उद्ध्वस्त केलेला आहे तो उद्ध्वस्त केलेला संसार त्यांना परत त्या ठिकाणी घेऊन द्यावा, महानगरपालिकेच्या खर्चातून ते देण्यात यावं। जर हे केलं नाही तर याच्यानंतरची जी काही पुढची प्रोसेस असेल दक्ष पत्रकार संघ आणि वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आंदोलनाची मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही या ठिकाणी प्रक्रिया करू। त्यांना एक पत्र पण आम्ही दिलेलं आहे की कलेक्टर मॅडमांना जर 48 तास म्हणा किंवा 3 दिवसाचा आम्ही अल्टिमेट दिलेला आहे, 3 दिवसामध्ये जर त्यांना आम्हाला त्यांच्याकडनं ठोस असा काही पुरावा मिळाला नाही की मंडाबाई भाले यांना आम्ही कशा पद्धतीने तिथे वास्तव करू, जर 3 दिवसानंतर आम्ही या ठिकाणी आंदोलन करून आणि आंदोलनाची दिशा आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने सांगणार आहोत। मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल। धुळे जिल्ह्यातील कृषी केंद्रांना मुबलक प्रमाणात खत आणि बियाणांचा पुरवठा करा। जादा दराने खत बियाणे विक्री करणाऱ्यांवर तसेच बोगस बियाणे विक्री करणाऱ्यांवर कारवाई करा, अशी मागणी जिल्हा कृषी अधिकाऱ्यांकडे संभाजी ब्रिगेड आणि अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती ब्रिक्स मानवाधिकार मिशन सामाजिक न्यायाने केली आहे। संभाजी ब्रिगेडने दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की खरीप हंगामाची पूर्वतयारी अंतिम टप्प्यात असून अद्याप पाऊस नसला तरी पाऊस सुरू होताच पेरणीची लगबग सुरू होणार आहे। धुळे जिल्ह्यात कृषी केंद्रांवर खत बियाणांसाठी शेतकऱ्यांच्या रांगा दिसत आहेत। पुरवठा कमी असल्याचा गैरफायदा घेत काही कृषी केंद्रांकडून अवाजवी दर आकारून खते आणि बियाणांची विक्री केली जात आहे। त्यामुळे कृषी विभागाने कृषी केंद्रातील खत बियाणांचा साठा, विक्री नोंदी यांची नियमित तपासणी करावी। भरारी पथकांच्या माध्यमातून अचानक तपासणी करण्यात यावी, दोषींवर कारवाई करावी, अन्यथा संभाजी ब्रिगेड शेतकऱ्यांना सोबत घेऊन आंदोलन छेडेल असा इशारा देण्यात आला। तर अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीने दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की धुळे जिल्ह्यात काही व्यक्ती आणि विक्रेते आकर्षक आणि दिशाभूल करणाऱ्या जाहिराती करून बोगस कृषी बियाणांची विक्री करत असल्याच्या तक्रारी सातत्यानं समोर येत आहेत। गुजरातच्या सुरत, अहमदाबादमधून अशी बियाणे आणली जात असल्याची माहिती मिळत आहे। बोगस बियाणांमुळे उत्पादन कमी मिळतं, शेतकरी फसविला जातो, म्हणून कृषी विभागाने जिल्ह्यातील सर्व कृषी बियाणे विक्रेते, दुकाने, गोदामांची विशेष तपासणी मोहीम राबवावी, बोगस बियाणे विकणाऱ्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी हेमंत बडक, महेश पाटील यांनी केली आहे। आज कृषी विभागाकडे संभाजी ब्रिगेड आणि अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती या दोघांच्या वतीने एक निवेदन देण्यात आलेलं आहे। या निवेदनामध्ये जी मागणी आम्ही केलेली आहे त्या मागणीनुसार दरवर्षीचा जो अनुभव आहे की मान्सून लागला, पेरणीची गडबड चालू झाली की त्या काळामध्ये मार्केटमध्ये बोगस बियाणे, बोगस खते यांचा प्रचंड प्रमाणामध्ये सुळसुळाट होत असतो
आणि हे रोखण्यासाठी कृषी विभागाने कंबर कसली पाहिजे अशी मागणी या ठिकाणी आम्ही केलेली आहे. बोगस बियाणे हे येता कामा नयेत. जर बोगस बियाण्यांची पेरणी झाली तर आधीच शेतकऱ्यांवरती नैसर्गिक संकट असताना पुन्हा हे मानवीय संकट शेतकऱ्यांच्या पुढे उभं राहून टाकतं आणि याच्यामध्ये शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान तर होतंच, पण त्याच पद्धतीने जो जगाचा पोशिंदा आहे त्याला जगाला जे द्यायचं आहे ते देण्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात अडचण येत असते. म्हणून या वर्षी किमान कृषी विभागाने जागरूकता ठेवून बोगस बियाणे या आणि बोगस खतं यांच्यासाठी पायबंद व्हावा म्हणून भरारी पथकं वेळीच नेमणे हे गरजेचं आहे. हे आम्ही कृषी अधिकारी जगताप साहेब यांच्याशी बोलताना त्यांच्या लक्षात आणून दिलं. त्यांनी देखील आम्हाला आश्वस्त केलेलं आहे की नवीन तंत्रज्ञानानुसार संपूर्ण पाठपुरावा केला जाईल आणि यावर्षी तरी किमान बोगस बियाणे बोगस खते यांच्या बातम्या वृत्तपत्रात येणार नाहीत याची आम्ही काळजी घेऊ असं त्यांनी आश्वस्त केलेलं आहे. या ठिकाणी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष मनोजी आखरे साहेब, प्रदेश महासचिव सौरभजी खेडेकर साहेब यांच्या विशेष आदेशाने त्याच पद्धतीने अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती यांचे राष्ट्रीय अध्यक्ष खंडापूरकर साहेब यांच्या विशेष सूचनेनुसार या ठिकाणी आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि शेतकऱ्यांची यावर्षी फसवणूक होणार नाही याची आम्ही देखील या ठिकाणी काटेकोरपणे लक्ष घालू आणि जर तसे प्रकार आढळून आले तर संभाजी ब्रिगेड आणि अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती मोठं जन आंदोलन छेडण्याशिवाय राहणार नाही हे आम्ही या ठिकाणी जाहीर करीत आहोत. धन्यवाद. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. धुळे महानगरपालिकेच्या स्थायी समितीची साप्ताहिक सभा गुरुवार दिनांक 18 जून रोजी आयोजित करण्यात आली होती. मनपातील भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी सभागृहात सभापती लताबाई सोनार यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा पार पडली. सभेला मंचावर अतिरिक्त आयुक्त निकम, नगर सचिव मनोज वाघ उपस्थित होते. सभेच्या सुरुवातीला मागील सभेचं इतिवृत्त वाचून कायम करण्यात आलं. त्यानंतर विषय पत्रिकेवरील विषयांवर क्रमानुसार चर्चा करून मंजुरी देण्यात आली. त्यात साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नागरी दलित वस्ती सुधार योजना 2025-26 अंतर्गत महालेनगर कब्रस्तानपासून ते बहावलपुरी पंचायत भवनपर्यंत रस्ता काँक्रिटीकरण करण्याकामी आलेल्या निविदा दर मान्यतेस्तव कार्यालयीन अहवालावर निर्णय घेणे, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नागरी दलित वस्ती सुधार योजना 2025-26 अंतर्गत टेवराम हायस्कूल ते महालेनगर पावेतो रस्ता काँक्रिटीकरण करण्याकामी आलेल्या निविदा दर मान्यतेस्तव कार्यालयीन अहवालावर निर्णय घेणे, शहर भागातील गुरुद्वारा ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळापर्यंत मुख्य रस्त्यावरील व देवपूर भागातील नगावबारी ते पंचवटीपर्यंत मुख्य रस्त्यावरील उच्चदाब वाहिनी, HT लाईन, विजेचे पोल व DTC स्थलांतरित करण्याकामी ही निविदा प्रसिद्ध करण्यास्तव आलेल्या कार्यालयीन अहवालावर निर्णय घेणे या विषयांचा समावेश होता. सर्व विषय मंजूर करण्यात आले. सभेला समिती सदस्य उपस्थित होते. आदरणीय सभापती महोदय, आदरणीय उपायुक्त साहेब, नगर सचिव, उपस्थित सर्व सन्मान्य सदस्य, पत्रकार बांधव, अधिकारी वर्ग. विषय क्रमांक 59 अतिशय चांगला विषय आहे. स्मार्ट सिटीकडे वाटचाल. धुळे शहराचे धर्मयोद्धा आमदार माननीय भैयासाहेब अनुजय अग्रवाल यांच्या माध्यमातून एक पाऊल स्मार्ट सिटीकडे या संकल्पनेतून जवळजवळ 6,67 लाख रुपये हा अतिशय मोठा निधी मंजूर करून धुळे शहरातील जे मुख्य रस्ते आहेत, शिवाजी महाराज पुतळ्यापासून ते गुरुद्वारापर्यंत आणि इकडे जो रस्ता आहे नगावबारी ते पंचवटी पावेतो रस्त्याच्या मध्ये जे डिवायडर आहे त्या डिवायडरच्या मध्ये गेल्या अनेक वर्षापासून ज्या विद्युत तारा होत्या त्यांचा अतिशय जाळं हे पसरलेलं होतं आणि त्याने शहराचं एक विद्रुपीकरण होतं. कारण की शहराचे दोन रस्ते मुख्य रस्ते एंट्री करताना आणि या ज्या समस्या आहेत किंवा ही जी गोष्ट आहे ही आमदार महोदयांच्या लक्षात आल्यानंतर आमदार महोदयांनी अतिशय प्रभावीने हा विषय मार्गी लावला आणि आज काही मध्ये हा विषय आलेला आहे. तर हा विषय मंजूर करत असताना या ठिकाणी काही 2-3 मुद्दे आहेत. ते प्रामुख्याने या ठिकाणी महत्त्वाचा विषय म्हणजे अजून निधी आहे पूर्णपणे शासनाचा म्हणून निधी आणि ते काम जे आहे ते PWDच्या माध्यमातून होणार. या महानगरपालिकेचा 1 रुपया हिस्सा नाही.
त्यामुळे महानगरपालिका तिजोरीवर जो भार पडणार आहे तो 1 रुपयाचा भार महापालिकेच्या तिजोरीवर पडणार नाही. तर हा जो विषय आहे, या विषयाने धुळे शहराच्या सौंदर्यीकरणात नक्कीच भर पडणार आहे. म्हणून हा विषय मंजूर करावा ही मी विनंती करतो. जय जय महाराष्ट्र. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल.